जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद अभिजात मराठी भाषेत आणि अभंग छंदात रचला आहे. त्या ग्रंथाचे नाव अभंग मंत्रगीता याची आपण ओळख करून घेत आहोत. आता आपण अध्याय 4 श्लोक क्रमांक 21 आणि अभंग क्रमांक 181 वाचूया आणि सुरुवात करूया. निराशी यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्वन्न आपनोती किलबिषम. आणि अभंग आहे. देह चित्त वश करुनी जो साधनी विनटला परिग्रह न ते आशा मद ईर्षा नेण्याची शरीर मात्रे जो कर्म करी धर्म रक्षुनी बंधना ते छेदुनी वर्ते लाभ सरते तुकयासी. निष्काम कर्मयोगाचे म्हणजे या अध्यायाचं महत्त्व निष्काम कर्मयोग त्याचं मर्म या अभंगात सांगितलंय. एखादी व्यक्ती स्वतःची इंद्रिये व मन यावर ताबा मिळवला आहे अशांना कृतकृत्य पुरुष म्हटले जाते. निरपेक्ष कर्म करताना शरीराचा फक्त मशीन किंवा यंत्र म्हणूनच यांच्याकडून वापर केला जातो. प्रत्येकाच्या घरी आता उदाहरण बघूया. प्रत्येकाच्या घरी असलेलं यंत्र म्हणजे मिक्सर किंवा वॉशिंग मशीन. आता मिक्सरचं बटन दाबलं की त्यातील चक्र फिरू लागतात. त्यात काही पदार्थ घातला की नाही याचा विचार यंत्र करत नाही, किंवा एखादा पदार्थ घातला की तो गोड आहे का तिखट आहे, बारीक करायचा का कुणासाठी करायचा आहे ह्याचाही विचार यंत्र करत नाही. तसंच वॉशिंग मशीन कपडे किती आहेत, साबण कोणता घातला की नाही याचाही विचार ते मशीन करत नाही. जसं मशीनला किंवा मिक्सरला मन नसते तसे मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे मशीनसारखेच काम करणे. तसे शरीराच्या अवयवांना काम करताना भूत भविष्याचा विचार करायचा नाही. अशा निरपेक्ष कर्म शरीराचे यंत्र मानण्यात रममाण होणारे आणि आनंदही मानणारे खूप जण असतात. म्हणून अशांचे वर्णन तुकाराम करतात की देह चित्त वश करुनी जो साधनी विनटला म्हणजे नित्यतृप्त ज्ञानी व्यक्ती सतत कर्म करतच असतात. कारण त्यांचं ज्ञान त्यांना गप्प बसू देत नाही. पण या व्यक्ती काहीच केलं नाही असंच वाटत राहतं. अशी कर्म किंवा अकर्म भावनेनेच केलेली असतात. म्हणजे यालाच सत्कर्मच म्हणायला हवे ना. सर्वसामान्यांना केलेल्या कर्मातून काहीच लाभ झाला नाही तर मात्र मन निराश होतं. केलेल्या कामात कृतकृत्य व्यक्तीची अकर्मता असेल तर तिथे आशाही नसते आणि ईर्ष्याही नसते. त्यामुळे निराशा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि अशा व्यक्तीच्या हातून एखाद्या वेळी अनपेक्षितपणे एखादा उपक्रम केला जातो. स्तुत्य असतो तो. तरी त्यासाठी त्याला असं वाटत नाही की मला कोणीतरी पारितोषिक द्यावं, कौतुक करावं किंवा दान इनाम असं काही मिळावं या भावना त्याच्या मनात ठेवलेल्याच नसतात त्याने. आणि म्हणून अशा व्यक्तीचं वर्णन काय करतात बरं, तर परिग्रह न ते आशा, परिग्रह न ते आशा मद ईर्ष्या नेण्याची. मद ईर्ष्या नेण्याची म्हणजे ईर्ष्या नाही आणि लोभही नाही. आता नेमकं काय घडतं तर प्राप्त झालेल्या प्रारब्धवशातून अचानक कर्म घडतं. अशा प्रसंगी या कर्मामागे अपरिचित कारण केव्हा तरी कुठं तरी घडलेलं असतं किंवा कर्मानंतरही काहीतरी व्यस्त करणारं एखादं कारण घडणार असतं. पण ते कारण याच कर्मामुळे घडले हे मात्र व्यक्त होत नाही किंवा आपल्या लक्षात येत नाही. वर्तमानातील सर्व परिचित उदाहरण घ्यायचे झाले तर ऑपरेशन सिंदूर हे अचानक घडलेली घटना. त्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही आपल्याला माहीत आहे, आपण ऐकतोच आहोत. आणि आपण पाहतो तर यासाठी राबलेले हात त्यांना काय बरं म्हणणार, तर शरीर मात्रे जो कर्म करी धर्म रक्षुनी बंधना ते छेदुनी लाभ सरते तुकयासी. शरीर पालन हाच धर्म. मग जी माझी पोझिशन आहे, ज्या शरीराला जे काम दिलंय
त्याप्रमाणे त्यांनी कर्म करणं हेच धर्मपालनेच येतं. म्हणजे शरीर, आता मी पोलीस आहे तर पोलिसाचं कर्म केलं पाहिजे, मिलिटरीत आहे तर मिलिटरीचं कर्म केलं पाहिजे, अशा प्रकारे मी डॉक्टर आहे तर डॉक्टरचं काम केलं पाहिजे, वकील आहे तर वकिलाचं. म्हणजे शरीराचं पालन हाच धर्म आणि धर्मपालन हेच कर्म. धर्म आणि कर्म हे एकमेकात एवढे गुंतलेले की एकाच शरीराचे दोन भाग म्हणा हवं तर. कारण प्रारब्धवशात प्राप्त झालेले कर्म निष्कामतेने करणे हाच शरीराचा धर्म आहे. म्हणजेच कर्मपालन निष्कामपणे केले तर धर्मपालन आपोआपच होतो. धर्मपालनासाठी वेगळा खटाटोप करण्याची गरज नाही. असं आता पुढील श्लोक आणि अभंग आपण पाहूया. श्लोक क्रमांक आता 22 आहे. यदृच्छालाभ संतुष्टः द्वंद्वातीतः विमत्सरः समहा सिद्धौ असिद्धौ च कृत्वा अपि न निबध्यते. आणि अभंग आहे. लोभ सर्वांशी सारखा तुष्ट देखा अयाचित सुखदुःख द्वंद्व नेणे मत्सर तेणे भावेची सिद्धी असिद्धीत सम आत्माराम साधका बद्ध नव्हे कर्म करिता तुका वार्ता निवेदी. या अभंगात निष्काम कर्मयोगीची लक्षणे सांगितलीत. आता निष्काम कर्मयोगी कुणाला बरं म्हणायचं? कुणी वेगळे आहेत काही, किंवा वेगळेपणानंच राहतात किंवा कामं करतात असं काही आहे का? किंवा या निष्काम कर्मयोगींची काही वेगळी जमात आहे का? जसं एका मोठ्या पंथाचे काही वेगवेगळे उपविभाग असतात. जे आता ब्राह्मण म्हटलं तरी कोकणस्थ आहेत किंवा कऱ्हाडे आहेत किंवा देशस्थ आहेत असं काही. आणि प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे गुजराती ब्राह्मण आहेत आणि कोणी असे आहेतच. तर तसं काही वेगळी काही जमात आहे काही, तर असं काहीसं मनात येणं साहजिकच आहे. आपणही याच कर्मयोगींच्यातले कुणीतरी आहोत असं जेव्हा वाटेल ना, तेव्हा तुमची मानसिकता काय बरं असेल? असं काहीसं आता आपण बघूया आणि ते मात्र लक्ष देऊन समजून घ्या. याचं मर्म काय आहे तर सर्वांवर सारखाच लोभ, माया, कोणाकडेही आणि कोणतीही याचना न करता संतुष्ट असणे, त्याच समभावाने सुख किंवा दुःख, जय किंवा पराजय, मत्सर किंवा माया ह्याकडे त्याच भावनेने समतेने पाहणे. आणि ही भावना ज्याकडे असते त्या साधकाच्या आत्म्याला आयुष्य हे आरामदायी सुखदायी वाटत असतं. पूर्ण लक्ष देऊन ऐका, आपल्या सुखाचा मार्ग आहे हा. तर हे सर्व हवंसं वाटलं तर त्यासाठी देह आणि चित्त हे आधी वश करून निष्कामता आणून, अर्थात निष्कामता मनात आणायची आणि कर्म करायचं ते आपल्या कर्मेंद्रियाने. आता असे साधक कर्म करतात तेव्हा त्यांचं कामं नेहमीच चालू असतात. ती आपल्याला दिसतात, केलेली कामं दिसतात, पण कामं करण्यामागची भावना मात्र आपल्याला दिसत नाही. म्हणजे साधक आपल्यातीलच असतात पण निष्कामाचा वेगळेपणा इतरांना दिसत नाही. आणि म्हणून हे निष्काम कर्मयोगी आहेत, आपल्यातलेच आहेत हे आपल्याला समजून येत नाही. अर्थात आपणही तसं बनू शकतो. आणि ते त्याचा प्रचारही करत नाहीत की मी निष्काम कर्मयोगी आहे, मी निष्काम कर्मयोगी असा प्रचार नाहीत करत. कारण ते करणं त्यांच्या विचारात पटत नाही त्यांना ते. आता याचे वर्णन तुकाराम काय करतात तर लोभ सर्वांशी सारखा तुष्ट देखा अयाचित सुख दुःख द्वंद्व नेणे मत्सर तेणे भावेची. लोभ सर्वांशी सारखा तुष्ट देखा अयाचित सुख दुःख द्वंद्व नेणे मत्सर तेणे भावेची. कोणत्याही द्वंद्व भावापासून अलिप्तता असते. मनात ईर्षेला स्थान नसते. अशांच्याचकडून प्रेम आणि मैत्री व्यक्त होत असते. आता मनात ईर्षेला स्थान नसते अशांच्याकडनं फक्त प्रेम आणि मैत्रीच मिळते सर्वांना समभावना. आता ह्याच वृत्तीला काय म्हणायचं तर संन्यासत्व हा शब्द त्याला योग्य आहे. यांनाच म्हणायचं संन्यासी नाही पण संन्यासत्व. अशा कर्मयोगींच्यात संन्यासी व गृहस्थी असा भेदभावच नसतो. अशा व्यक्तीची ओळख तुकाराम आपल्याला काय करून देतात तर आत्माराम या विशेष नामाने त्यांना उल्लेख करतात.
सिद्धी असिद्धीत सम आत्माराम साधका. आता ही एक प्रकारे साधनाच असते, म्हणजे हे साधकच आहेत. तर सिद्धी असिद्धीत सम आत्माराम साधका. लाभ असो वा नसो, सिद्धी वा असिद्धी असो, सर्व समानतेने जोखणे अशा साधकाचा आत्मा कर्मामुळे आनंदी असतो. हा आत्मा राहण्याचे ठिकाण जे शरीर तेही समाधानी असतं. अशा साधकांनी स्वतःच्या मनावर ताबा ठेवल्याने अन्य अपेक्षांचे विचार डोकावतच नाहीत त्यांच्याजवळ. आणि त्यांना असेही वाटले की माझ्या आत्म्याने दिलेले संकेत हेच माझं कर्म आहे आणि ते करण्यासाठी दिलेली ताकद म्हणजेच राम म्हणजे ईश्वराचा अंश आहे. त्याला आनंद देणे हीच माझी साधना वा कर्मसाधना. ही त्या साधकाची भूमिका बघितली आपण. कोण आहे साधक? आत्माराम साधक. तर अशा प्रकारे साधनाच्या कर्माभोवती ईश्वरी आवरण असल्याने कर्मसाध्य तर होतच, पण साधक यात कुठेही वासनाबद्ध होत नाही. काम कुठलंही असो, पण वासनाबद्धता त्याच्याजवळ येत नाही. म्हणजेच बद्ध नव्हे कर्म करिता तुका वार्ता निवेदी. कर्माच्या ठिकाणी बद्ध न होणे ही एक संन्याशी भावना गृहस्थाश्रमाचे पालन करणाऱ्यातही असते. असा संसारी गृहस्थ दिसतो की कर्मयोगी पण त्याचे अंतरंग निर्लेप आणि अलिप्त असतं. आता अंतरंग आहे बरं का, अंतरंग निर्लेप आणि अलिप्त असणे म्हणजे शरीराचा स्वामी आत्मा याला आनंद देणाऱ्याचे मन आणि बुद्धी ही संन्याशीच असते. असा निरभिमानी गृहस्थ म्हणजेच आत्माराम साधक. आता यांच्याबाबतचा वार्तालाप तुकारामाने आपल्याशी करतच आहेत. पुढील श्लोक आणि अभंग पाहूया. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. आणि अभंग आहे. कर्तृत्वापासून मुक्त जो विरक्त सर्वदा थोर चित्त आत्मरूपी की चिद्रूपी खेळेतो. मखार्थ कर्म आचरे निर्व्यापारे आवडी सर्वही ते जाते लया ठाई जया तुकाराम. आता या अभंगात अशा प्रकारे यज्ञाची एक संकल्पना मांडली की स्पष्ट केले की ब्रह्मांड म्हणजे नित्य चालणारा व्यापार. देणे घेणे हा कर्माचाच एक प्रकारे व्यापारच आहे. ब्रह्मांडाचा व्यापार म्हणजे एक प्रकारे यज्ञ आहे. कर्माच्या कर्त्याचा पिंड ही एक यज्ञवेदी. यासाठी प्रत्येकाने केलेले कर्म हे त्या ब्रह्मयज्ञाची समिधा किंवा आहुतीच असते. हे आपण जाणून घ्यायला हवं. ही कर्म करणारी प्रत्येकाची आस ही वेगवेगळी असते. काही त्या कर्मासाठी उत्सुक असतेच असे नाही. एखादा म्हणतो की काय व्हायचं ते होऊ दे, पण मी यातलं काही एकही काम करणार नाही, तुम्ही मला त्याबाबत अट घालू नका. असे विचार मनात येणे ही भ्रममूलकता आहे. काम करायचे का नाही हे ठरवणारा मी कोण? मीचा विचार चालू झाला की तिथे अहंभाव म्हणजे अहंकार आला आणि तो स्वतःच ब्रह्मत्वच विसरला ना. म्हणजेच कर्तृत्वापासून मुक्त जो विरक्त सर्वदा. कर्मेंद्रियाने केलेल्या कर्मापासून म्हणजे अहंकारापासून मी हे काम केलं असं न समजता मी ब्रह्मकर्म केलं हे मानून मुक्त विरागी वृत्ती ठेवून कर्मयज्ञ साधता आला पाहिजे. अशा आत्मरूपी व्यक्तीचं निरीक्षण करून पहा. अशा आत्मरूपी व्यक्ती आपल्यातच असतात. चैतन्यमय कर्मात गर्क असतात. असे आत्मरूपी चैतन्य म्हणजे चिद्रूपी खेळ. स्वतःच स्वतःशी म्हणजे जीव शिवाचा खेळ म्हणजेच ब्रह्माचा खेळ असं ते समजतात. थोर चित्ती आत्मरूपी की चिद्रूपी खेळ येतो तुकाराम म्हणतात. आणि तेच आपण आता पाहूया की जसे पाणी लाटांच्या रूपाने आपल्याशीच खेळते. स्वतःशी म्हणजे कसं तर लाटही पाणीच, तरंगही पाणीच आणि पाण्यातले बुडबुडेही पाणीच. आता रूप आणि नाव संपलं, विरलं सगळं की पुन्हा पाणीच पाणी म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ. हा निसर्गाचं रंगरूप आपण पाहिलं. तसं आपल्यातलंच एखादी छोटी मुलगी
भातुकलीचा खेळ मांडते, स्वयंपाक करते, घरातील सर्वांची पानं मांडते, वाढते, सर्वजण पंक्तीत बसले असं ती समजतेही आणि त्या प्रत्येकाच्या भूमिकेत स्वतः जाते. ही काय आई आहे, ही काय आजी आहे, ते काय बाबा, तो काय काका, तो काय दादा, ती काय ते, अशा सगळ्या भूमिकेतनं ती जाती आणि प्रत्येकाच्या पानावर बसून ती पानं खाती. मांडलेली पानं असतात ती फस्त करते. भातुकलीचा खेळ संपतो. तसाच हा ब्रह्माचा खेळ असतो. विविध रूपातील ब्रह्म शेवटी एकच होते. कर्म करणारा कसा, तर मखार्थे कर्म आचरे, निर्व्यापारे कर्म आवडी. निर्लोभ वृत्तीने मनापासून आणि निर्व्यापारे फायदा तोटा नफा काहीही मनात न आणता कर्म केले तर सारे लयाला जाते. लयाला जाते म्हणजे कसं, तर चित्त एकाग्र होते, तद्रूपता ईश्वराशी समरूप होते आणि ही सर्व कर्मच परमेश्वराजवळ जातात. म्हणजे आत्ता वर्तमानात सर्व धर्माच्या देवदेवता कर्म आचरण वेगवेगळे असते, पण शेवटी सर्व धर्म हे किंवा त्यांची कर्म ही केशवम प्रतिगच्छती असेच होते. हाही एक खेळच मानला जातो ना. म्हणजे सर्वही ते जाते लया, ठाई जया तुकाराम. ब्रह्मचित्त कर्म या सर्वांशी संबंधित ब्रह्मच असते. कर्मी व्यक्ती वृत्ती हे यात स्पष्ट केलंय. आता पुढच्या अभंगात ह्याबद्दलच आणि काय सांगतायत ते आपण पाहूया. आता पुढचा श्लोक आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. आणि अभंग आहे. कर्ता अग्नी हविर्द्रव्ये जीवे भावे एकाग्र ब्रह्म ब्रह्मीच अर्पुन झाला लीन माझारी. कर्मी ब्रह्म समाधीत चिंताग्रस्त सारिखा त्याने ब्रह्मीच पावणे सुखबाणी तुकयासी. मी या अभंगात यज्ञाचीच पुढचीच आणि संकल्पना विस्तृतपणे सांगितली. यज्ञ हे कर्म आहे, तसे यज्ञ हे ब्रह्म म्हणजेच ब्रह्मकर्म आहे. सदोदित कर्म घडतच राहावे हा विश्वाचा नियम आहे. विश्वात सतत व्यापार रूपी कर्म घडतच असतात. प्रत्येकाच्या आयुष्याच्या कर्माचे रहस्याचे कर्म काय आहे ते रहस्य तुकाराम रूपी श्रीकृष्ण कर्माची ब्रह्ममयता सांगून स्पष्ट करतायत. आता आपण मात्र ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आता एक यज्ञकर्म पहा. समजा तुम्ही एखाद्या यज्ञास उपस्थित आहात. यज्ञकुंडात अग्नी धगधगतोय. कुंडाभोवती बसलेले सर्वजण काही मंत्र म्हणून आहुती देत आहेत. यज्ञकुंडापासून आहुतीपर्यंत सर्व साहित्य हे ब्रह्मरूपच असतं. ब्रह्माचा संकल्प, यज्ञाचा संकल्प, फलश्रुती, फलप्राप्ती हे सर्व कर्मरूपातच ब्रह्मरूप असते. असे कोणत्याही कर्माची ब्रह्मरूपता गृहीत धरली तर भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळात कर्माला बाधा होत नाही. कर्म बाधित होण्याचा संभवही नसतो. या कर्मयज्ञाचे प्रेरक ही ब्रह्मरूपच असतात. म्हणून संत तुकाराम म्हणतात की कर्ता अग्नी हविर्द्रव्ये जीवे भावे एकाग्र ब्रह्म ब्रह्मीच अर्पून झाला लीन माझारी. कर्मयज्ञासाठी कर्मज्ञानाची यथार्थता समजून घेतली की कर्म आणि ब्रह्म याची समरूपता लक्षात येते. यज्ञकर्ता, करण आणि कार्य ही त्रिपुटीच ब्रह्ममय आहे असा बोधही स्पष्ट होतो. म्हणून तुकाराम म्हणतात कर्मी ब्रह्म समाधिस्थ चिंताग्रस्त सारिखा. पूर्णहुतीनंतर पंगत जेवायला बसते तेव्हा यज्ञाचे यजमान हातावर उदक सोडून ब्रह्मार्पण संकल्पच केला जातो. अर्थात पूर्वनियोजित कार्यानुसार केलेले कोणतेही कर्म, यज्ञ, आहुती, पूर्णाहुती, अन्नदान, दक्षिणा इत्यादी सर्व अर्पण प्रक्रिया करताना सर्व काही ब्रह्मार्पणच होत असते. आता तीच भावना कर्त्याच्या मनात असते. त्यामुळे त्याच्या ब्रह्मभावात अकर्मता नाही किंवा सकर्मताही नसते. कर्माकर्म सर्व काही एकच असते.
यात जर कर्मयज्ञाचे वर्णन करताना हे सर्व मी केले असे म्हणून मीचा अहंकार आला तर चिंताग्रस्त करणारे दुःख मागे लागते. आता इथे मात्र अव्याहत ब्रह्मरूपी कष्ट करणारी व्यक्ती करता स्वतःही ब्रह्मरूपच आहोत हे विसरतो कसा, याचे आश्चर्यच वाटते. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, त्याने ब्रह्मीच पावणे सुखबाणे तुकयासी. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असतो. जाणलेले ब्रह्म त्याच्या कृतीत आले पाहिजे. नुसते कृतीत दिसते असे नव्हे, तर त्याची वृत्ती आणि भावना ही ब्रह्ममयच हवी, तरच आयुष्य सुखाचे होते. म्हणजे एकंदरीत महान कार्य, महान यज्ञ सर्व काही पार पडले, तर पूर्णाहुतीनंतरच्या वर्णनात जर मी हा शब्द आला तर अहंकार आला. म्हणजेच 1% अहंकाराने 99% यशोदित कर्मावर पाणी पडतं. प्रत्येकाच्या जन्मापासून बरोबर येणारा अहंकार हा आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करीतच राहतो. तर मीचा उल्लेख करण्याचे विसरणे ही गोष्ट क्षुल्लक वाटते, पण सुखाच्या आड येणारा हा शत्रू आहे. हा विवेक सतत जागा हवा. हे कर्मरहस्याचे रहस्य सतत तेवत ठेवणे म्हणजेच ज्ञानज्योत तेवत ठेवणे हेच सुखी जीवनाचे कर्मरहस्य श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. अर्थात कर्म करायला सांगणारा कृष्णच, करणाराही कृष्णच. तर मग कर्मपूर्ततेनंतर अर्पण करणारा तरी मी कोण? पण तरीही छोट्याशा दैनंदिन कामापासून ते सर्व महान कार्यापर्यंत कृष्णार्पण केले की तशी सवयही नकळत लागते. ब्रह्मरूपात सर्व कर्म पाहण्याची ही वृत्ती बनते. फक्त एकच काळजी घ्यायला हवी की मी कृष्णाला अर्पण केलं असं म्हणण्याची घाई करू नये, तर कृष्णार्पणमस्तू ही मर्यादा घालून घ्यायला विसरायचं नाही. तरच त्याने ब्रह्मीच पावणे सुखबाणे तुकयासी. श्रीकृष्णरूपी तुकारामांनी घालून दिलेला हा सुखाचा मार्ग आपण सर्वजण आक्रमूया आणि तशी परिवर्तनीय बुद्धी सर्व श्रोत्यांना व्हावी ही प्रार्थना तुकाराम चरणी करूया आणि इथे थांबूया. कृष्णार्पणमस्तू. जय जय रामकृष्ण हरी.